मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. बस वाहक म्हणजेच कंडक्टर या पदासाठीची सरळ सेवेची म्हणजेच परमनंट पदांची जाहिरात निघालेली आहे. तर बघा, बेस्ट या उपक्रमाअंतर्गत तुम्हाला बस वाहक म्हणजेच कंडक्टरसाठी परमनंट जॉब भेटणार आहे. त्याची जाहिरात आलेली आहे. एकूण 364 पदं भरली जात आहेत. तर TCS कंपनीमार्फत तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी पात्रता काय आहे, काय काय याच्यासाठी अजून तुमची शारीरिक पात्रता लागते त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. 364 पदं असणार आहेत. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अप्लाय करायसाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल. तर यासाठी पाहू शकता, सरळ सेवेची ही परमनंट पदं असणार आहेत. तर यासाठी 29 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येतील. 364 जागा आहेत, त्याची पाहू शकता. कॅटेगरी वाईज इथे वॅकेन्सी देखील त्यांनी दिलेली आहेत. तुमच्या कॅटेगरीला किती वॅकेन्सी आहेत ते तुम्हाला पाहता येईल. आरक्षित पदांची माहितीही दिलेली आहे. आता बघा, शैक्षणिक अर्हता काय लागेल यासाठी. तर तुमची 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे. 10वीमध्ये मात्र मराठी विषय तुमचा असणं गरजेचं आहे. 10वीमध्ये किमान तुम्हाला 50% गुण देखील असणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुमच्याकडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण RTA महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला किंवा नूतनीकरण केलेला म्हणजेच बस वाहकचा परवाना आणि बिल्ला बॅच तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे हा आहे का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नसेल तर तुम्हाला काढणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला अप्लाय करता येणार, कारण की त्यांनी तो आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. आता तुमचं वय किती लागेल बघा, 18 वर्ष पूर्ण पाहिजे. 38पेक्षा जास्त नको. हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाहिजे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष पूर्ण, 43 वर्षापेक्षा जास्त नसावं. त्यासोबत तुमची शारीरिक अर्हता काय लागणार बघा, उंची किमान 154 सेंटीमीटर आवश्यक असणार आहे. किमान उंची 154 पाहिजे, 154 पेक्षा वरती पाहिजे. त्याचसोबत 178 पेक्षा जास्त नसावी. तुमचं वजन जे आहे कमीत कमी तुमचं 45 किलोग्रॅम पाहिजे. त्याच्या खाली नसावं, 25 किलोग्रॅमपर्यंत असणं आवश्यक आहे. आता बघा, तुम्हाला या पदांसाठी किती पगार भेटणार आहे. वेतन श्रेणी व भत्ते. मूळ वेतन ₹22,060 इतकं असणार आहे. प्लस याच्यामध्ये महागाई भत्ता, घरभाडं भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश धुलाई भत्ता, रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा, एकंदरीत अंदाजित रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 36,000 रुपये हा स्टार्टिंग पेमेंट तुमचा असणार आहे. मग याच्यामध्ये इन्क्रिमेंट वगैरे तुमचं वार्षिक ते देखील असू शकतं. आता बघा, पूर्ण माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. बस वाहक पदासाठी परीक्षा जी आहे तुमची कशी घेतली जाणार आहे. तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्न तुम्हाला असतील. या परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भाषा मराठी व इंग्रजी, प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी 10 गुणांची असेल. म्हणजे प्रत्येक विषयाला 10 गुण असतील तुम्हाला. परीक्षेमध्ये पात्र ठरवण्यात वरील प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी तुम्हाला 3 गुण, एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणं आवश्यक राहणार आहे. प्रत्येक विषयामध्ये 3 गुण म्हणजेच 12 गुण. तर बघा, 10 गुणांची या ठिकाणी तुमची परीक्षा फक्त असणार आहे. प्रत्येक विषयी बहुपर्यायी चाचणी ही 10 गुणांची असणार आहे. प्रत्येक विषयाला 10 गुण तुम्हाला या ठिकाणी असतील. लक्षात राहू द्या. परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये असेल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये असणार आहे. तर ऑनलाईन TCS मार्फत तुमची ही परीक्षा जी आहे ती घेतली जाईल. तुम्हाला फॉर्म भरायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. फॉर्म भरताना तिथे तुम्हाला परीक्षा सेंटर वगैरे सर्व पाहायला भेटेल. निवड झालेल्या नियुक्ती बदली तत्वावर बदली बस वाहक म्हणून तुमची नेमणूक करता येणार आहे. बदली कालावधीत समाप्तीनंतर समाधानकारक काम, वर्तणूक, उपस्थिती, सेवा, विलेख इत्यादीच्या अधीन राहून कायमस्वरूपी पदावर तुमची नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे. तर पाहू शकता, अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे ती आलेली आहे. याच्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन देखील होईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्यास म्हणजे जास्त असल्यास जी परीक्षा घेतली जाणार आहे त्याचं नॉर्मलायझेशन देखील होतं. त्याच्याबद्दलची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याचं सूत्र देखील या ठिकाणी दिलेले आहे. परीक्षा केंद्र वगैरे त्याची माहिती तुम्हाला ऑनलाईन सर्व भेटणार आहे. अजून याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. अप्लाय करायची, तिथून तुम्हाला पाहता येईल. धन्यवाद.